तरी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन देण्यासाठी आमचे सर्वेसर्वा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्रजी पवार सर या ठिकाणी उपस्थित, तसेच आमचे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा या ठिकाणी सुद्धा काम चालू आहे त्यांचं नरसिंगजी मेत्रे सर टॉप लीडर, तसेच आमचे भगतसिंगजी पवार भगत सर कृष्णकांत भगत सर महाराष्ट्र शॉपी ओनर, संपूर्ण जिल्ह्यामध्ये माल सप्लाय पुरवठा करणारे यांनी उपस्थित, त्याचप्रमाणे आमचे लातूर जिल्ह्याचे टॉप लीडर सतीश शिंदे सर, त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र आणि एकाच गावचे आम्ही दोन नाणे चित आणि पट म्हणणारे ज्ञानेश्वर कोहिले, त्याचप्रमाणे मी स्वतः संतोष राजेंद्र रेड्डी, राणा आंदेगाववाडी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड या ठिकाणाहून काम करत आहोत. शेतकऱ्याला संपूर्ण माहिती देऊन शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढवता येईल आणि खर्च कसं कमी करता येईल या दोन गोष्टीवर आम्ही काम करत आहोत. गेल्या 6 महिन्यापासून आमचं काम चालू आहे. प्रत्येक शेतकऱ्याला योग्य वेळी योग्य पद्धतीने कशा पद्धतीने खत देता येईल, योग्य वेळी कशा पद्धतीने औषधी देता येईल आणि योग्य बाजारपेठ कसं मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. तरी तुम्ही सर्वजण यामध्ये सहभाग झालात त्याबद्दल तुमचं आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे जे शेतकरी जे आहेत ते आमच्यावर विश्वास ठेवून वापरला. अनेक बाजारामध्ये भरपूर रासायनिक खतं आहेत, परंतु रासायनिक खताऐवजी जैविक खत विषमुक्त भारत अभियान हा वसा हातात घेऊन आमचे राजेंद्र सिंगजी पवार सर टोटल 8 ते 9 राज्यामध्ये काम चालू आहे. जर विषमुक्त झालं तर आपलं शरीर विषमुक्त होईल आणि शरीर विषमुक्त झालं तर आपला पैसा ऑटोमॅटिक बचत होईल. कारण आपण 70 ते 60% पैसा आपल्या शरीरावर आणि आपल्या जमिनीवर खर्च करत आहोत. आपण उत्पादन करून खर्च जास्त आणि उत्पादन कमी याच्यासाठी होत आहे की उत्पन्न भरपूर निघत आहे, परंतु त्याला उपाययोजना आणि औषधी देण्यासाठी आपण खर्च जास्त करत आहोत. त्या गोष्टीची संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एमडी साहेब आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे जे शेतकरी वापर केलेले आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष येऊन मुलाखत देतील, चर्चासत्र होईल. आणि आता या समोरचा जे कार्यक्रम आहे आपल्या एमडी साहेब यांना म्हणजे आमचे जे सतीशजी संजय सर जे आहेत यांनी सांगतील की कशा पद्धतीने त्यांनी कोणाला जाऊन भेटले आणि कोणते कोणते शेतकरी काय म्हणून त्याला प्रश्न केले आणि उत्पादन वाढवले कसं आणि ते संपूर्ण त्यांच्या मुखातून ते सांगतील. आमचे सतीशजी शिंदे सर लातूर जिल्हा टॉप लीडर यांनी 4 शब्द आमच्या शेतकऱ्याला माहिती दिली. आपण सर्व शेतकरी आहोत. सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना माझा राम राम. मित्रांनो, शेती
या जगाचा सगळ्यात प्रामाणिक व्यवसाय आणि त्याच व्यवसायावर आपण बोलणार आहोत. आज आपण ते इथं जे जमलो आहोत ते विषमुक्त शेती यासाठी जमलो आहोत आणि त्या विषमुक्त शेतीचे जे प्रणेते आहेत, ज्यांनी भारताच्या 9 राज्यामध्ये विषमुक्त शेती करण्याचा प्रयत्न चालू केला आणि 100% प्रयत्न यश आलेला असे सन्माननीय आमच्या कंपनीचे MD सर श्री राजेंद्रजी पवार सर, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यामध्ये ज्यांनी या खताचा पुरवठा केलाय, ज्यांनी महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्याला भेटी दिलेत आणि प्रत्येक जिल्ह्यामधून ज्यांनी कामाला सुरुवात केली असे सन्माननीय श्री आप्पासाहेबजी भगत सर. आणि खरं तर आम्ही त्यांच्याकडे कमीत कमी 1000 व्यक्तीच्या हाताखाली काम करतो आणि काम करत असताना आप्पासाहेब त्यांचं नाव नाही, त्यांचं खरं नाव आहे कृष्णकांतजी भगत सर. पण आमच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीचा कडा जर म्हणलं तर सन्माननीय श्री आप्पासाहेबजी भगत सर. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक, त्याचबरोबर आंध्र प्रदेश, आपल्या भावचे 3 राज्य, या तिन्ही राज्यामध्ये ज्यांनी आपल्या कंपनीची सुरुवात केली असे सन्माननीय श्री नरसिंगजी मेत्रे सर. खरं सांगायचं तुम्हाला, आज आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला एक सवय लागलेली आहे आणि ती सवय म्हणजे रासायनिक खत वापरायची. आणि इथं माझे बरेचसे सिनियर शेतकरी आहेत. खरं मी ते काय पुन्हा एका शेतकऱ्याला विचारू इच्छितो, तुमच्या लहानपणीचे कॅन्सरचं प्रमाण होते आता आणि आजचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फरक वाटतो का? आता बरेचसे सिनियर शेतकरी आहेत, आता माने साहेब आहेत आपले सिनियर शेतकरी, त्यांच्या लहानपणी जर आपण बघितलं तर कॅन्सरचा रोगी, कॅन्सर आहे म्हणून उदगीर तालुक्यातला एखादा रोगी असा जातो, अरे बापरे कॅन्सर म्हणजे. आज प्रत्येक गावामध्ये गेला तर प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचा रोगी तुम्हाला दिसेल. आपल्याला उत्पन्न दिसून येत आहे. आपण जैविक त्याच्यामध्ये काम करतो. रासायनिक आणि जैविक मध्ये फरक काय नेमकं? रासायनिक आपलं जर डोकं दुखत असेल, आपण जर एखादी गोळी खाली तर आपलं डोकं 5 मिनिटाच्या आत कमी होतं का नाही? आपण रासायनिक गोळी खातो. पण जर तेच आपण आयुर्वेदाकडे विचार केला तर समूळ नष्ट रोग करायचं काम करतं तर आयुर्वेदिक करतं. त्याच पद्धतीनं ही जी आपण रिच ग्रो वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड उज्जैन MP, उज्जैन तुम्हाला सांगायची गरज नाही, जगाचं केंद्र म्हणलं जातं आणि त्याच राज्यामधून आपल्या कंपनीची सुरुवात झालेली आहे. आणि कंपनीची सुरुवात करत असताना साहेबांनी फक्त एकच ध्येय समोर ठेवलंय की विषमुक्त भारत. आज अहमदपूर तालुका सगळ्याला माहिती आहे, कारण आपण अहमदपूरच्या जवळपास हे सगळं. अहमदपूर तालुक्यामध्ये गुड्डेवाडी नावाचं गाव आहे. गुड्डेवाडी नावाच्या गावामध्ये एक मुलगी जी तिच्या वडिलांकडे आली होती आणि वडिलांकडे आल्यानंतर ती मुलगी शेताला गेली आणि शेताला गेल्यानंतर तिला ती माती खाऊशी वाटली. आमच्याकडे काही माती असते ना, खातात कधी कधी बाहेर, ती माती खाऊशी वाटली, तिला माती खाली. माती खाल्यावर तिला माहित नव्हतं की तिच्या वडिलांनी त्या वावरामध्ये तणनाशक फवारलं होतं. अक्षरशः त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. ती बातमी पेपरला सुद्धा होती. तुम्ही पाहू शकता की गाव खूप लांब नाहीये आणि गुड्डेवाडी सुद्धा काही खूप लांबचं नाहीये. 100% अशा घटना घडतात. त्याचे कारण काय? आणि आम्ही आमच्या कंपनीचं काम जर करत असाल तर मी कमीत कमी लातूर जिल्ह्यामधल्या 100 ते 120 गावामध्ये खत दिलेलं आहे आणि प्रत्येक गावाचा रिझल्ट आहे सर. आता तुमच्या सगळ्यात मोठी भीती काय शेतकऱ्याला माहिती आहे की बाबा जैविक खत टाकलं की रिझल्ट नाही येणार, रासायनिक खताला खटकडे रिझल्ट येतो, हा प्रकार आहे. पण इथं आमचे गोंडराव सर आहेत. गोंडराव सरांनी गेल्या वर्षी टरबुजाचं 32 टन एकरी उत्पन्न काढलंय. विचारायला विचारू शकतो, समोर आहेत ते. आणि 32 टन उत्पन्न फक्त आपलं जैविक खत वापर काढलं आहे. त्याचबरोबर या उदगीर तालुक्यामध्ये 25 ते 35 गावामध्ये आम्ही प्रत्येक गावाचा प्रत्येक शेतकऱ्याला रिझल्ट दिलेला आहे. आणि रिझल्ट दिल्यानंतर कुठल्या शेतकऱ्याला डबल मागितलं नाही, प्रत्येकाला डबल टिबल म्हणजे जेव्हापासून आम्ही काम करतो तेव्हापासून सारखं त्यांना आमची उत्पादनं देतच आहोत. आणि अहमदपूर तालुक्यात माझ्या तर तुम्हाला इथं दिसतील कमीत कमी 10 लोक अहमदपूर तालुका राणी सावरगाव पलीकडून आलेले आहेत. का तर कारण त्यांना सुद्धा जाणीव झालेलं आहे की बाबा या जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचे जी उत्पन्नाची क्षमता आहे ती क्षमता सुद्धा अतिशय चांगली आहे आणि अतिशय सुंदर आहे. त्यामुळं आज आमच्या साहेबाचा जो व्यवसाय विषमुक्त भारत, ह्या व्यवसाय घेऊन जर आपण काम केलं तर आपण जगामधले सगळ्यात टॉपचे उत्पादक होऊ आणि टॉपचे आपल्या आरोग्याचं सुद्धा एक आरोग्य सुद्धा उत्तम होईल. आज तुमच्या लहानपणी पाहता की पूर्वीचा माणूस 100 वर्षापर्यंत आरामशीर जगत असायचा, आज 60 वर्षाच्या मध्ये चाललेला. आज माझं वय 45 वर्ष आहे. तुम्ही लक्षात ठेवा, ज्यावेळेस ही 90-95ची घटना होती त्यावेळेस 45 वर्षाच्या
व्यक्तीचे सुद्धा केस पांढरे होत नसत. आता तुम्ही बघितलं तर वयाच्या 10व्या वर्षापासून केस पांढरा व्हायला सुरू झाले. शरीरामध्ये इतके अचानक बदल का होत असतील आणि कधी क्रांती अचानक होत नाही. आज आपण 1950 पासून रासायनिक खताचा वापर करतो. जमिनी अक्षरशः बोलत व्हायला लागले, माती मृत व्हायला लागली, मातीमध्ये जीवांचं प्रमाण कमी व्हायला लागले, गांडुळाचं प्रमाण कमी व्हायला लागले. तुम्ही लहानपणी जेव्हा आपले आई वडील आपले वडील जेव्हा शेती नांगरायचे त्यावेळेस तुम्ही पाहिलं तर पाठीमाग बगळे हिंडताना किंवा पाठीमाग पक्षी हिंडताना दिसायचे. आता प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. बैलाच्या पाठीवर पक्षी बसलेले दिसायचे, पण आज जर गेलो तर ट्रॅक्टरच्या पाठीवर कुठे पक्षी बसलेत का? त्याचं कारण का? तर आपल्या जमिनीमधलं जीवाणूचं प्रमाण अतिशय कमी होत चाललंय आणि तेच प्रमाण वाढवायचं काम हे आपली कंपनी करते आणि त्याचबरोबर आपलं उत्पादन वाढवायचं काम सुद्धा आपली कंपनी करते. तुम्ही इथं पाहता या कोपऱ्यामध्ये पहा ॲग्रोबुस्टर म्हणून बकेट आहे. आपल्या कंपनीचे जवळपास 150 प्रोडक्ट आहे. प्रत्येक प्रोडक्ट उत्तम क्वालिटीचा आहे आणि ॲग्रोबुस्टर बकेट आहे. इथं कमीत कमी 80% शेतकरी ऊसाचे आहेत. कुणी मला उठले का सांगा की 1 एकर ऊसासाठी आपण किती खत वापरतो अंदाजे? 1 एकर ऊसासाठी कुणी सांगा 1 एकर ऊसासाठी आपण खत किती वापरतो? दादा साहेब सांगा. कुठं सांगा काय हरकत नाही. आज तुमचं कुठे बोलायचं तुम्हाला सांगा. 10 पोते वापरतो का नाही? 10 पोते वापरून तुम्ही किती टन ऊस काढता? 40-50 टन काढतो आणि वर्षभर आपण 40-50 टन काढतो. काय चेंज आहे का आपल्यामध्ये? काही बदल आहे का? नाही. पण तुम्ही कधी बेळगाव साईड गेलात का? बेळगाव, सातारा, इकडे कोल्हापूर साईड कधी गेलात का कधी? 100% तिथं 70-80-85 टन काढणारे कायम शेतकरी आहेत. जसं आपण 40-45 टन काढतो कायम 70-75 टन काढणार आहे. त्याचं कारण का? तर कारण त्यांनी वापरलं जैविक खत आणि जैविक आपण शेणखत जे म्हणतो आपण ते सुद्धा वापरलं, ते सुद्धा परिणाम. मग आपण हे ॲग्रोबुस्टर आहे. तर ॲग्रोबुस्टर ही त्या जैविकची कमी जी आहे ती कमी पूर्ण करते. म्हणून ॲग्रोबुस्टर बकेट अतिशय महत्त्वाचं आहे. आम्ही तुम्हाला एवढं सांगणार की ज्यावेळेस 1 एकर ऊसाला तुम्ही 10 पोते खत वापरता तर 10 पोते खत सुद्धा वापरायची गरज आहे. आपले वर्षभर 4 बकेट आणि इतर जर 4 पोते वापरला तर तुमचं रिझल्ट कमीत कमी 7 टनापर्यंत येईल. कमीत कमी 7 टन म्हणतो तुम्हाला मी. इतकं परफेक्ट उत्तम रिझल्ट आहे. आणि मी फक्त असं बोलत नाहीये, माझे स्वतःचे कमीत कमी 25 ते 30 शेतकऱ्याला ऊसाला खत देऊन त्या प्रत्येकासोबत माझे स्वतःचे व्हिडिओ आहेत. आणि ऊस आता माने साहेब आहेत, माने साहेबांचा खत वापरला 70 टन आहे. गेल्या वर्षी टाळ्या वाजून हे करा 70 टन. रासायनिक खत काढून सुद्धा 70 टन ऊस काढत नाहीत आपण. तर त्यांनी हा आमचा पूर्ण खत वापरून 70 टन ऊस काढलेला आहे. जर शेतकरी जर समजा कमी पैशामध्ये कमी याच्यामध्ये जर आपण विषमुक्त होत असेल तर आपण आपले प्रोडक्ट वापरायला काही हरकत नाही. आणि हे प्रोडक्ट वापरणार आपण वापरायचंच तर आपण 2 गोष्टी करू शकतो. जी आपल्या आजोबा पंजोबांनी जी जमीन आपल्या आईवडिलांना दिली होती जितकी शुद्ध, हे जर खत वापरायला सुरू केलं तर तीच जमीन आपण आपल्या नातू पंतूला आपण त्याच शुद्धतेमध्ये देऊ शकू. म्हणून इतका मोठा खटाटोप करण्याचा प्रयत्न चाललाय. आणि उद्या जर आपल्याला कायमचं जीवन जगायचं असेल तर फक्त आपल्याला रासायनिक खत सोडून आपल्याला जैविकतेकडे वळावंच लागेल. आणि हाच सर्वात मोठा प्रयत्न चालू आमच्या साहेबांनी सुरुवात केलेली आहे. आणि हे करत असताना आज आपण इथे जे लोक जमलो अतिशय कमी आहेत. तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आज आपल्या कंपनीचं काम कमी कमी 9 ते 10 राज्यामध्ये चालतंय. सर स्वतः एमपीचे, यूपी, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा इतक्या राज्यामध्ये आपल्या कंपनीचा प्रचार आहे. आणि इतक्या राज्यामध्ये आपल्या खताचा वापर चालू आहे. आणि आपले प्रोडक्ट फक्त बकेटामध्ये नाही, तुम्ही तर पाहता जे सम्राट प्रो SFP आपण जे DAP असतो ना त्या DAP ची कमी पूर्ण करायचं तो 50 किलो मध्ये आहे. त्याचबरोबर पोटॅश जे आपण पोटॅश वापरतो, इतर कंपनीचा पोटॅश 18 ते 20% दरम्यान असतं. आपली कंपनी पोटॅश मध्ये 23% पोटॅश वापरते आणि ते सुद्धा 50 किलो मध्ये आहे. सुपला जे आपण जमीन भुसभुशीत करण्यासाठी वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय उत्तम असे गुण आहेत. आणि नुसतेच आपले फक्त खताचे प्रोडक्ट आहेत तर पूर्ण फवारणीपासून NPK पर्यंत प्रत्येक प्रोडक्ट आहे. आणि ते प्रत्येक प्रोडक्ट इथं बसलेल्या कमीत कमी 50% शेतकरी वापरतात आणि प्रत्येकाला रिझल्ट आहे. आणि इथून पुढं खरंच आपल्याला आपलं भवितव्य घडवायचं असेल, खरंच आपल्याला आपलं भविष्य घडवायचं असेल आणि आपली प्रगती करत करत जगाला जर वाचवायचं असेल आणि जगाला जर कॅन्सरचा याच्यापासून दूर करत असेल तर जैविक शेती आणि त्याचबरोबर अशा प्रोडक्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि प्रत्येक शेतकऱ्याने
हे प्रोडक्ट वापरून आपण आपली शेती उत्तम करावी, त्याचबरोबर प्रत्येकाने आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करावा. यानंतर आपले बरेचसे आपले जिथं स्टेजवर बसलेले लोक आहेत, जे सन्माननीय व्यक्ती आहेत, त्या बऱ्याचशा व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि पुढील मार्गदर्शनासाठी सर येतील. त्याचबरोबर एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.